या मध्यंतरीच्या काळात हळूच मला कीर्तने अजून तिची एक जुनी कविता ऐकवली बरं का. ती आमच्या दोघांसाठी होती, ती तुमच्यासाठी नाही. आणि प्लस कविता ऐकवता ऐकवता तिने हा मसाला सुद्धा तयार केलेला आहे. सो वी आर रेडी विथ मसाला. आता काय करायचं मला सांग. आता आपण एका फ्राय पॅन मध्ये हे तेल घेतलेलं आहे. आता हो फोडणी. मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता. म्हणजे कढीपत्ता असा आहे, कढीपत्ता असा आहे की जो या डिशला डॉमिनेट करतो. हिंग घालू. आता आपण मशरूम घालूया. याच्यामध्ये आपण आधी हळद टाकत नाही आहोत. जनरली सर तुम्ही बघत असाल की आपण फोडणीमध्ये आधी हळद टाकून घेतो, पण ह्याच्यामध्ये ना मशरूम पटकन शिजतात, तर हळद थोडी नंतर टाकावी. कारण मिरच्या पण नंतर टाकाव्यात, कारण हळद करपते त्याच्यामुळे. आता हळद टाकली तरी चालेल. पुरे मिरच्या चालतील. आता लाल मिरची पावडर. पुरे. तुम्हाला तिखट आवडतं? नाही, आपल्याकडे पुरे म्हटलं की घालायची पद्धत. अच्छा. चिंचेचा कोळ हा एवढा सगळा टाका. आंबट नाही ना? नाही नाही, ते मशरूमला थोडासा आंबटपणा हवा असतो. आपण आता हे हा मसाला सगळ्यात शेवटी घाला. हो, आता अजून थोडंसं शिजू दे याला. बरं. झाकून ठेवूया आणि 1-2 मिनिटांनी शिजल्यानंतर आपण हा मसाला घालू. आता हो हे झालं असेल. बेस्ट पार्ट अबाउट मशरूम इज की 2 मिनिटात शिजतात. आता आपण हा चेट्टीनाड मसाला घालूया आणि मीठ घालूया. तो अजून घाला चालेल. हा, त्यात काय फारसं तुम्ही लाल मिरची सोडली तर बाकी काय मला दिसलं नाही. आणि ह्या मसाल्याचं ना 2 काम आहेत की हे जे बाजूला पाणी सुटलंय ना ते थिकनिंग एजंट म्हणून पण आहे. ओके. मीठ घालू? हो, मीठ चालेल. मशरूम मध्ये स्वतःमध्ये मीठ आहे त्याच्यामुळे एवढं पुरे. आता हे ढवळूया. याच्यामध्ये अजिबात पाण्याची गरज नाही पाणी घालायची, कारण या भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ना ती अशीच असायला हवी. ओके, रेडी. हो, आता 1-2 मिनिटं शेवटची वाफ आणू याला आणि रेडी टू इट. रेडी. कशाबरोबर खाता येईल आपल्याला हे? आपल्याला भाताबरोबर, भाकरी, पोळी, कशाबरोबर? भाजी म्हणूनच खाता येईल आपल्याला. उत्तम. हो. कसा प्रश्न विचारला नाही? असं आहे, याला म्हणतात हुशारी. जाऊ दे, लिहून घ्या तुम्ही. साहित्य आणि कृती. भाजी आहे का म्हणून विचारतो बिनडोक. चेट्टीनाड मशरूम मसाल्यासाठी लागणारे साहित्य: मशरूमचे तुकडे, चिंचेचा कोळ, कढीपत्ता, डेसिकेटेड कोकोनट, जिरं, सुक्या लाल मिरच्या, लसूण पाकळ्या, चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मोहरी, हिंग, धणे, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये चिरलेला कांदा घेऊन त्यामध्ये लसूण पाकळ्या, 2 चमचे जिरं, 2 चमचे धणे, डेसिकेटेड कोकोनट आणि सुक्या लाल मिरच्या घालून नीट भाजून वाटण करून चेट्टीनाड मसाला तयार करून घ्यावा. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिंग, मशरूमचे तुकडे, हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट आणि 1 ते 2 चमचे चिंचेचा कोळ घालून सर्व मिश्रण 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यावं. शिजल्यानंतर त्यामध्ये तयार चेट्टीनाड मसाला आणि चवीनुसार मीठ घालून नीट परतून एक वाफ काढावी आणि डिश सर्व्ह करावी.